तर नमस्कार माझ्या बहिणींनो भावांनो, पोरग आणि पोरगी ह्यात भेदभाव अजून पण काही ठिकाणी चालू आहे. तर बघा ना, मलाच 3 मुली होत्या, 3 मुली आहेत आणि काही लोक मला म्हणले की नाही का, तुला मुलगा पाहिजे, तू लग्न कर किंवा काय कर. पण मी असं नाही केलं. मी लोकांचं ऐकलं नाही. मी स्वतःच माझ्या मुलींमध्ये म्हणजे नाही का, माझ्या तृप्तीमध्ये मी मुलाला पाहते. कारण मला माहिती आहे माझी मुलगी एक ना एक दिवस नक्की घडत असते आणि नक्की माझ्यासाठी काहीतरी करत असते. तर मी प्रत्येक गोष्टी माझ्या तृप्तीला करायला लावते. कुठली पण गोष्ट असू द्या, की ती बाईने नाही केली पाहिजे, ती गड्यानेच केली पाहिजे असं काही नाही. मी माझ्या पोरीला प्रत्येक जो मुलगा करू शकतो ती माझी पोरगी पण करू शकते. कारण मी लांब नाही, माझ्याच घरात म्हणजे माझी आई असे नियम पाळते नाही का, पोरीच्या हाताने करू नये किंवा काय नाही. पण मी असं नाही, प्रत्येक गोष्ट जी मुलाची ती माझी मुलगीच करते. आणि राहिला विषय समाजाचा, की नाही का, पोरीने नारळ फोडू नये किंवा पोरीने होळी पेटवू नये, गुढी उभा करू नये, पण असं काही नाही. मी माझ्या पोरीला गुढी पण उभा करायला लावते, नारळ पण फोडायला लावते आणि वेळ आली तर तिच्या रक्षणासाठी तिला तलवार पण हातात घ्यायला लावणार. हे तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच. तर धन्यवाद, बाय, हॅपी.